श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 188 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 188. चिमा सेवेकरणीचा तांब्या. एक वेळ अक्कलकोटला रामचंद्राच्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी समर्थ खेळत बसले असता एक चिमा नावाची बाई दर्शनास आली. तिच्या हातातील तांब्या घेऊन स्वामींनी तो खोल विहिरीत फेकून दिला. चिमा रडू लागली आणि म्हणू लागली की महाराज, मी पाणी कशाने पिऊ? तेव्हा महाराज म्हणाले, विहिरीत उडी टाक आणि घे काढून आपला तांब्या. चिमाने काही विचार न करता विहिरीत उडी मारली. त्या सरशी ती तळाला गेली. लोक तिला काढण्याकरता खाली उतरू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, कोणी तिला काढू नका. लोक म्हणू लागले, महाराज, चिमा बुडून मेली, आता तिचे प्रेत काढले पाहिजे. हे ऐकून महाराज हसू लागले व म्हणाले, कशाने बुडते ती? आत्ता वरती येईल. तो चिमा आपला तांब्या घेऊन वरती आले. तिने हसत हसत महाराजांचे दर्शन घेतले. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. असे खेळ महाराज नेहमी करीत असत. येथे बखर क्रमांक 188 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.